हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। तो आज हमारा सडनली प्लान हुआ है मुंबई जाने का। तो आज हम लोग जा रहे हैं मुंबई घूमने। चलो चलते हैं। तो नितिशा रेडी हो रही है अभी चश्मा वश्मा पहन के जाने के लिए। नितिशा चालू ना थांबतो काय। नितिशा कुठे चाललोय आपण? बूम चाललोय आपण, बूम चाललोय, बूम चाललो। अभी हम लोग जा रहे हैं ट्रेन पकड़ने मुंबई का, जो है 12:44 का। छूटना नहीं चाहिए गाइस। सो गाइस हम लोग को ये 12:44 का ट्रेन मिल गया है। और अभी नितिशा को उन्होंने चिप्स खरीद के दिया, जो कि वो खाने नहीं वाली है, फिर भी वो बहुत खुश है चिप्स हाथ में लेके। मज़े मज़े भाई, नितिशा के मज़े। सो गाइस फाइनली टिटवाला से ट्रेन छूट गया है अभी। चलो चलते हैं गाइस। जैसे ही ट्रेन चालू हो गया नितिशा सो गई। थोड़ा बहुत उसने व्यू एंजॉय किया और फिर ये सो गई मैडम भाई साहब। मला बॉटल दे। माझ्याकडे आलं होतं नितिशा 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 नो 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 तू कुठे पोहोचली? बायकराला पोहोचलो ना आपण। कुठे पोहोचलो? बायकराला कुठे पोहोचलो? चिप्स पाहिजे तुला? काय पाहिजे नितिशा? पाणी बॉटल, तिची फेवरेट आहे। पाणी बॉटल पाहिजे। आता आपण कुठे जायचं? चला जायचे भूम जायचे, भूम जायचे। चला 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 बाय। मी छत्री आणली होती ट्रेनमध्ये, ती आम्ही ट्रेनमध्येच विसरलो। आता आम्ही उन्हात चाललोय। सी माय गॉड, आता खूप ऊन लागणार आहे। शॉर्ट झालं। स्टेशनच्या बाहेर आल्या आल्या आधी आम्ही वडापाव खाल्ला गाइस, मस्त होता खूप। गाइस आप लोग देख सकते हो वहाँ पे भजन चालू होता। नितिशा और उसके डैडा दोनों भजन एंजॉय करने में बिजी थे और मैं वड़ा पाव खाने में बिजी थी। दादा अजून एक द्या ना खायला। हा फक्त एका ह्याच्यामध्ये फक्त सुकी चटणी टाका। नितिशा तू वडापाव खाल्ला का? वडापाव खाल्ला, पाणी पिलं। हे काय आहे नितिशा? हे बघ किती किचन तुला? नितिशा किचन पाहिजे? पाहिजे तुला? नको पाहिजे? मोस्टली गाइस आप लोग देख सकते हो यहाँ पे स्ट्रीट फूड है। जैसे कि यहाँ पे था गोला वाला है, गोला वाला आप लोग देख सकते हो। ये गोला हैंडमेड आंटी बना रही है। और यहाँ पे है खट्टी मीठी चीज़ें जैसे कि इमली और क्या है ये यहाँ पे कैरी। और हम लोग को एक वड़ा पाव का दुकान दिखा और पंकज ने डिसाइड किया फिर से वड़ा पाव खाने का। तो उसने फिर से और एक वड़ा पाव ले लिया गाइस। वड़ा पाव सो गाइस हम लोग ने एंट्रेंस में वो बोर्ड पढ़ा था कि वेडनेसडे क्लोज। तो रानी का बाग ये जो है वो वेडनेसडे क्लोज रहता है। तो आप लोग गलती से वेडनेसडे रानी का बाग घूमने मत आ जाना। नितिशा ये नितिशा इज सो एक्साइटेड। हाँ हे ऑनलाइन तिकीट काढायचं सिस्टम आहे वाटतं। कसं काढायचं आहे पण? ऑनलाइन बुक करायला लागतं ॲपमधून। अच्छा ॲपमधून करायचं आहे। आपण जाऊन काढूया ना आता फिलहाल।
मॅडम तर गेल्या तिकीट काढणाऱ्या. आता आता काय दोन जण ऑनलाईन आहे कॅशच आहे. ओनली कॅश तर ऑनलाईन काढावे लागणार. ऑनलाईन तिकीट काढूया. दिसतंय का याच्यातून? इकडून दिसेल. ए निदिशा साईडला हो. हे येणार ना? काहीच दिसतंय का काय इथे ऑनलाईन तिकीट? काहीच ही आहे आमची तिकीट. काय लिहिलंय? प्रवेश एंट्री. प्रवेश प्रवेश निशा गाईस इथे होतं बॅग चेकिंग आणि आता आम्ही चाललोय. कुठून जायचंय काय असं लिहायला पाहिजे होतं. इथून आहे, इथून हे दिस वे. निदिशा पकडला सोड. हाय सोड. हे निदिशा ते बघाय, ते बघाय तिकडे ते बघ, ते बघ. आय वुड लाईक टू से की हा राणीचा बाग आहे पण इथे हायजीन नाही आहे, म्हणजे साफसफाई नाही आहे. क्लीन असलं पाहिजे. निदिशा निदिशा काय कुठे माहिती का? आपण गेलो होतो चंदीगडला. चंदीगडला गेले नाही कुठेतरी दुसरीकडे गेलो होतो. कसं वाटते तुला पंकज राणीच्या बागामध्ये येऊन? आहे तर निदिशा सांगेल असं वाटतं. मगर आहे. चलो देखते हैं मगर. निदिशा तुला बघायची आहे मगर? मगर झाली आर्टिफिशियल मगर आहे. तुला टच करायला पट्टू. तू सगळ्यांना मार बाबू, सगळ्यांना मार. हा मार मार. मगर दिसते का ती? पाणी एवढं गढूळ आहे की मगर पण नाही दिसत आहे. पूर्ण या मगरच्या सेक्शन मध्ये मला फक्त एवढंच आवडलंय, हे आर्टिफिशियल. बाकी एक मगर आहे मला वाटतं, ही एक मगर आहे, हालत पण नाही. मोजून 2च मगर आहेत का मग? कुठे ती वेगळी मगरमच्छ आहे का पंकज? तिचं तोंड वेगळं आहे, ती नकली आहे ना? निदिशा मगरमच्छ को देख के खुश नहीं हो रही है. निदिशा लोगों को देख के खुश हो रही है. निदिशा वेगळे प्राणी बघते ती खरोखर. एवढी सगळी लोक तिला दिसली आहेत ना आता,
Animal, guys. This is my favorite animal. Snake. Snake. Let's see snake. Snake ला पण tortoise. Tortoise बघ. टॉटॉय. टॉटॉय काय आहे? काय आहे निदिशा? टॉटॉय. निदिशा काय आहे? चला रहे उसके ऊपर टॉटॉय. टॉटॉय. टर्टल. टर्टल. टर्टल आहे. ते पण दाखव ना काय बघते तू. गाईस पेंग्विन बघू शकता तुम्ही इथे सगळे स्टिफ झालेत एकदम असे. असं वाटतं की इथे पेंग्विनचा स्टॅच्यू केला आहे त्यांनी, पण जर तुम्ही नीट बघितलं तर ऑब्झर्व केलं तर ते हलत आहेत हळूहळू हळूहळू. खूप लिमिटेड आहेत. पण बघून आलो. आता आम्ही चाललो आहे कॅन्टीनमध्ये. बघू. हो भाई AC मध्ये आलो फायनली. निदिशा हाय. निदिशाचा डॅडी स्ट्रगल करते. लूज कर जरा. गाईस इथे खाण्यासारखं असं काहीच नव्हतं. मग आम्ही विचार केला की आम्ही सॉफ्ट ड्रिंक ऑर्डर करतो. मग आम्ही असं स्ट्रॉबेरी मोजितो ऑर्डर केला. दॅट्स इट. आणि एक आईस्क्रीम घेतलं बस. आणि याच्यासाठी पण कुपन घ्यावं लागतं. इथं लाईन होती कुपनसाठी. गाईस पंकजने ना काय घेतलं माहिती आहे का? स्ट्रॉबेरी काय स्ट्रॉबेरी मोजितो घेतला. आणि तिकडून जायचं. चल ना. तिकडून जायचं. चल. यांनी घेतला स्ट्रॉबेरी मोजितो आणि यांनी घेतला आणि पिला. आणि कशी टेस्ट होती पंकज? बरफचं पाणी होता कारण का ह्यांनी मिक्सच नाही केला कधा. आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आला. निदिशा बघा. वाव. निदिशा बघा. निदिशा तू पिते? निदिशा गाईस तुम्ही ते बघू शकतात. रोजेस असं हे आहे काय बोलतात ह्याला, बगीचा टाईप. खूप छान होते फ्लावर्स. असं लाईव्ह बघायला खूप छान वाटत होतं. एकदम पूर्ण असं गुलाब होते सगळीकडे. भारी वाटत होतं. गाईस नंतर आम्ही बघितले हे बियर. खूप सारे बियर होते ह्याच्यामध्ये. गॅस वॉट गाईस, तुम्ही एवढी जी गर्दी बघताय ना ती आहे एक टायगर बघायला. गाईस निदिशा आणि निदिशाचा डॅडा पण एकदम क्रेझी होऊन गेलं त्या टायगरच्या पाठीमागे. आणि हिअर इज अ टायगर. छान भारी मजा आली भाई टायगर बघा. नंतर गाईस आम्ही बघितलं हिप्पोपॉटमस तर भाई बाहेर यायचं काही नावच घेत नव्हता. एकदम आळशीसारखा ना तोंड दाखवत होता. लांबूनच काय तो बघितला पाण्यात अर्धा थोडाफार बस. नंतर आम्ही बघितले मंकीज. गाईस ही आहे गन. मी राणीच्या बागेतून आता आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे दादरला राणी कॅफेला. इथे बस स्टॉपला आलोय. बस बघतोय आहे का. बस नाही भेटली तर आम्ही टॅक्सी करू. बस ओला तर आम्ही केली बट ओला बुक होत नाही. सो लेट्स सी नाव. गाईस मग आम्हाला बस भेटली. AC बस. ओ भाई हेवन होतं AC बसमध्ये बसणं एवढ्या गरमीमध्ये. आय एम टेलिंग यू गाईज. आणि नंतर आम्ही तिकीट काढायला गेलो तर आमच्याकडे कॅशच नव्हती. मग तिकीट
वाला जो अंकल होते त्यांनी आम्हाला बोललं की तुम्ही ऑनलाईन पण तिकीट काढू शकतात. मग पंकजने ऑनलाईन एक ॲप आहे तो डाउनलोड करून ऑनलाईन तिकीट काढली. गाईज निदिशा तर खूप एन्जॉय करत होती बसमध्ये. तिला खूप मजा येत होती. तिला असं वाटत होतं ओ माय गॉड. गाईज मग आम्ही बसमधून उतरलो आमच्या स्टॉपला आणि आम्ही फर्स्ट थिंग भेल बघितली आणि आम्ही घेतली भेल विच वॉज सो टेस्टी. मग आम्ही टॅक्सी पकडली गाईज कारण का दुसरा काही ऑप्शन नव्हता. आम्हाला ओला बुक होत नव्हती. आम्हाला टॅक्सीच घ्यावी लागली म्हणून टॅक्सीमध्ये बसलो आणि टॅक्सीमध्ये बसल्यानंतर दादरला पोचल्यावर व्ह्यू तर एक नंबर होता गाईज. असं वाटत होतं आत्ता पाऊस पडेल. गाईज आम्ही फिरतो आहे कॅशसाठी. आम्हाला कॅशच नाही भेटत आहे कुठे आणि आम्हाला जिथे जायचं आहे तिकडे ओन्ली कॅशच ॲक्सेप्ट करतात. मग खराब होतं. ते आम्हाला या दुकानामधून सुट्टे भेटले आहेत थँक्स टू दॅट अंकल. सो फायनली गाईज आम्ही आलो आहे दादरच्या या इराणी कॅफेला जो आहे 85 इयर्स ओल्ड. तुम्ही बघू शकता तिकडचं इंटिरियर किती छान आहे. आम्ही बाहेरच्या साईडला बसलो होतो तर खूपच छान व्ह्यू होता. एक नंबर होता. आणि मी मागवला होता चिकन किमा डबल डेकर. लेट्स टेस्ट कसा आहे. त्यात परीला पण आधी भूक लागली. परीला पण खायला दिलं. आधी परीला खायला देते नंतर मी खाते. बहुत टेस्टी लग रहा है भाई साहब. बहुत टेस्टी लग रहा है. लेट्स टेक अ बाइट. क्वांटिटी कम है. Oh my god. बाप. पंकज को 100% अच्छा लग रहा है. बहुत सही है. गाइस हे इंटेरियर तुम्ही बघू शकता. हे खूप पुराणं आहे पण इथे खूप छान वाटतं बसून. आम्ही पंकजने मागवलं आहे बन मस्का आणि चाय. त्यांनी किमा पाव नाही खाल्ला कारण का त्याचा गुरुवार आहे आणि मी खायला सुरुवात पण केली आहे. आणि आता आठवलं व्हिडिओ काढायचे व्हिडिओ काढायला घेतली. हे पण खूप टेस्टी आहे. पंकज खाऊन सांग कसं आहे. पंकज खाऊन सांग कसं आहे. माझ्याकडे मी कसं खाणार. निदिशा खाऊ दे डॅडाला खाऊ दे. ये चाय में डुबाया और ये बाइट. हाउ इज इट. कैसा है गाइस. खूप भारी होतं. खूप टेस्टी होतं. तुम्हाला इथे एकदा तरी विजिट केलंच पाहिजे. दादरला आहे हे स्टेशनच्या जवळ आहे. प्लीज या गाइस टेस्ट करायला. इथे आलो आहे आम्ही आता डोसा खायला. पंकजला डोसा खायचा कारण का त्यांनी इराणी कॅफेमध्ये काहीच नाही खाल्लं. तर बन मस्का तो खाल्ला आणि चाय पिले. तर आता निदिशाला आणि पंकजला दोघांना काय खायचं आहे. काय खाणार तुम्ही. मसाला डोसा. डोसा खाणार. डोसा का डोसा. सो गाईज आमचा मसाला डोसा आला आहे. बघू याला टेस्ट करू कसा आहे. मसाला डोसा खाऊया आपण. चला गाईज आम्ही चाललो आहे मेट्रोनी आता स्टेशनला. आमच्या मागे पुढे कोण नाही आहे. आम्हाला माहिती नाही हे चालू आहे की नाही. आम्ही बघायला चाललो आहे. लेट्स सी. आणि आता आम्ही घरी चाललो आहे. व्हेरी मच टायर्ड बिकॉज मी जाम दमले कारण का आम्ही इथे राणीच्या भागात गेलो होतो. तिथे जाम चाललो आहे. माझे पाय दुखतात आहे. ओ माय गॉड. आता असं वाटतं कधी एकदाच्या घरी पोचतो आहे. निदिशा झोपली आणि परत मग एवढं वर यावं लागेल ना जर बंद असेल तर.
Here is the map and here is the ticket counter. हे बघा गाईज, तुम्ही बघू शकता इथे मॅप आहे ज्याच्यात तुम्हाला स्टेशन्स दिसतील, कुठलं स्टेशन आहे, कुठलं स्टेशन. गाईज आम्ही मेट्रो स्टेशनला आहोत आता, पण कुठे जायचं आहे? हां काय कुठे जायचं आहे? मेट्रो लाईन नंबर 3 हीच आहे ना? 3 CSMTला कुठून जाईल? CSMTला कुठे जायचं? CSMTला आम्हाला जायचं. कुठे जावं? CSMT हां. म्हणजे अंधेरी साईडला जायचं आहे का तुम्हाला? नाही 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 वर्ली साईडला जायचं आहे. नाही. हां. ओके ओके थँक्यू. आम्हाला काहीच कळत नव्हतं, आम्ही विचारलं कोण. इथे जाम कन्फ्युजिंग आहे यार, हे जाम कन्फ्युजिंग आहे, खूप कन्फ्युजिंग आहे. आत्ताही कळत नाही कुठे जायचं आहे. आता कुणाला विचारायचं? कुणाला विचारायचं? इथे 1 लिहिलंय, प्लॅटफॉर्म नंबर 1. आपल्या तिकीटवर लिहिलं असेल ना? ही आमची तिकीट आहे. तिकीट बघून पण काय कळत नाही. माझी तिकीट ओली झाली, बाहेर निघताना हीच तिकीट लागते परत. मला असं वाटतं आपल्याला त्या साईडला जायचं आहे. ते बघ, आम्हाला कळलं आहे ॲक्च्युली आम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मवर उभं राहायचं आहे. तर आता आम्ही प्रॉपर आलो आहे प्लॅटफॉर्मवरती, सही प्लॅटफॉर्मवरती आलो आहे आम्ही फायनली. बघू शकता तो बी प्लॅटफॉर्म, कोणीच नाही, कोणीच नाही आहे आता गाईज, आता कोणच नाही आहे. हां 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 हां. कसं वाटलं तुला हे मेट्रो नवीन काहीतरी बघून? 40 रुपये तिकीट आहे. बोल. कार्गो वाले ट्रेन में आए. मलेशियाला आलो. हां, वाटतंय भारी वाटतंय. फर्स्ट टाइम आलो आहे नितिशासोबत, पण नितिशा झोपली आहे. देखो पैसा. आणि नितिशा बघ, तुला आम्ही मेट्रोमध्ये घेऊन आलो होतो फर्स्ट टाइम, पण तू झोपलेलीस. इट्स नॉट अ प्रॉब्लेम. उठायचं होतं तुला, उठायला पाहिजे होतं मेट्रोचं हे बघायला, तू झोपली होतीस. युअर लॉस. हे आम्ही इथून आता बाहेर निघालो मेट्रोमधून डायरेक्ट CST स्टेशनला. CSMT स्टेशनला आम्ही चाललो आहे घरी. झालं आमचं फिरून 1 दिवसाचं. आणि आता माझ्या फोनमध्ये बॅटरी पण नाही, 3% बॅटरी आहे. डायरेक्ट आता मी घरी घरी पोचल्यावर दाखवेल. तर आमची ट्रेन लागली टिटवाळा 8:30ची स्लो. आम्ही त्याच्यात बसून आता घरी जाऊ आराम से. चलो बाय गाईज. सो दिस वॉज माय व्हिडिओ गाईज. कसं वाटलं तुम्हाला प्लीज सांगा. आणि असेच मी अजून व्हिडिओ टाकत राहील, असंच मला सपोर्ट करा. अँड प्लीज लाईक, शेअर, कमेंट. अँड थँक्यू. बाय.